मी आलोय, जास्त टाइम घेणार नाही, घाबरू नका. मला माहिती आहे विद्यार्थ्यांना जास्त भाषण आवडत नाही, बरोबर ना? एक 5 मिनिटं घेतो फक्त. कसं आहे, पहिले मी तिथेच बसत होतो आमच्या कॉलेजेसमध्ये. इच्छा असायची की इथे बसायची, जी आज नेहमी पूर्ण होतीये, बरेच वेळा पूर्ण झाली आत्ता. माझं नाव डॉक्टर सूरज विकास म्हात्रे. ॲक्च्युली माझं MBBS हे विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये झालेलं आहे नगरला. त्यानंतर पेंट सिव्हिल हॉस्पिटलला मी MBBS झाल्यावर सगळं केलं आहे. कोविडमध्ये होतो. खूप नशिबवान असतात ज्यांना 1-2 वर्षात लगेच गव्हर्नमेंट जॉब मिळतो. त्यामधला मी एक झालो. गव्हर्नमेंट जॉबमध्ये गेलो. काय होतं, 2 तास OPD काढायची, 30-40 पेशंट, संध्याकाळी परत तेच. वर्षभर केलं, पैसा यायचा. OPD तिथले पैसे यायचे, पगार चांगला होता, पण इच्छा पुढे जायची होती. परत घरी बसलो, परीक्षा दिली, नीट गेली, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुढे गेलो. आज ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून मी कार्य करीत आहे. पहिले मी 30-40 पेशंट दिवसाचे बघायचो, चांगलं पण वाटायचं, आपल्यामुळे पेशंट बरे होतात. आज माझी OPD कमीत कमी 500 ते 600 पेशंट मी रोज पाहतो. तो आलेला माझं OPD, बरोबर ना? कसं असतं, आपल्यामध्ये ध्येय, मेन म्हणजे कष्ट करण्याची एक सवय पाहिजे. आपले आई वडील सांगतात ना, ते एक चांगल्यासाठी सांगतात. म्हणजे ते म्हणतात की हे करू नको, ते करू नको, कारण का त्यांनी ते पाहिलेलं असतं. बरीचशी मुलं फुकट जातात. आज मी ते पाहतो, मला पण मारलेलं आहे आई वडिलांनी, त्यामुळे तिथे आहे. जे आहे ते मी फ्रँक बोलणारा मुलगा आहे. कधी तुम्हाला काही वाटत असेल ना, कधी येऊन मला भेटा, मी तुम्हाला सांगत राहील. मला भाषण करण्याची अशी सवय नाही आहे. पण कसं असतं, आपल्याला आपलं ध्येय माहीत पाहिजे. हा वेळ आहे, टर्निंग पॉईंट आपण बोलतो, 10वी 12वी नीट वगैरे, तेव्हाच